आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज, नवा काळ, नव्या बातम्या. शांतीनंतर आम्ही प्रोग्राम तयार करू आणि आम्ही सगळे संयुक्तरित्या, मी शिवानंद पाटील, मल्हार पाटील, दानवडे आणि आमचं भरम शेट्टी, आम्ही सगळे मिळून आम्ही एकत्रित्या संयुक्त दौरा एकदा काढणार आहे मेन ठिकाणी. कारण वेळ कमी, प्रत्येक गावाला तर जाणं शक्य नाही. निदान जिल्हा गट वाईज तर निदान एक जाहीर सभा आमच्या सगळ्यांच्या संयुक्त व्हावं असं लोकांची इच्छा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रचार करणार आहे. म्हणजे कसं, जोर मतदारसंघ काँग्रेसला सोडलेलं आहे, मंगळूर मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडलेला आहे. इकडं नागोडसूर, सलगर, चिपळगाव आणि वाघदारी हे 4 गट इकडं आम्ही शिवसेनेला घेतलेले आहे. आणि तिकडे पलीकडचे 3 मतदारसंघ आहेत. तिथं कुंभारे आणि बोरामणी आपलं शिवसेनेकडे आहे, वासंगी काँग्रेसकडे दिलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही एकत्र काही लोक, उत्साही लोक असते, इच्छा असते, सगळ्यांचे म्हणून फॉर्म भरलेले आहेत. आता कार्यकर्त्याचा करा का तर आमचे मल्लो पाटील जरा हळवे मानायचे आहेत म्हणून काही लोकांना बी फॉर्म दिलेले आहेत त्यांनी. परत त्यांनी सांगितलं की बाबा त्यांचं समजूत घालू, आपण जर एकत्रित लढायचं असेल तर मग आपल्यामध्ये मतामध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून आपण ते पण रणनीती आम्ही आखणार आहे. लोकांना समजावून सांगून त्यांनाही काढायला प्रयत्न करून आपल्या मुख्य प्रवाहात, म्हणजे ज्या पक्षाला जे जागा मिळाली त्या पक्षाचा प्रचार आपण त्यांना करायला सांगू असं आमचं ठरलेलं आहे. आमचं सगळे भाजप सोडून सगळे आम्ही एकत्र आहोत. सगळे भाजपची आमचीच लढाई होणार आहे. विकासाचे मुद्दे बघा, हे जे विकास केले त्यांनी सगळीकडे, कागदावरचं, रस्त्यावरचं एवढं खड्डे मारलेत, लोकांचे कंबर मोडलेत, पाय मोडले, डोकं फुटलेत, तरी पण त्यांनी म्हणतात आम्ही विकास केलेला आहे. आमच्या विकासाच्या मुद्द्यापेक्षा विकास काय केलं आम्हाला दाखवा, मग आम्ही त्याच्यावर बोलू. आणि पुढच्या या 5 वर्षामध्ये आम्ही सगळे मिळून काय विकास करणार आहे, कुठल्या मूलभूत गरजा आहेत ग्रामीण भागातल्या, आणि कुठल्या ग्रामीण भागातलं महत्त्वाचं काम आपण करणार आहे, त्या संबंधीचं सविस्तर चर्चा आपण प्रत्येक जाहीर भाषणामध्ये करू, आमच्या जाहीरनाम्यामध्ये करू. सगळेजण एकत्रित विचार करून कशा पद्धतीने भ्रष्टाचार विरुद्ध, हुकुमशाही विरुद्ध लढा द्यायचा आणि हे दबावाचं जे काय राजकारण चालू आहे त्याला कुठंतरी थांबवायचं. काँग्रेस पक्षाने 150 वर्षाच्या इंग्रजांना फिरवलं आहे, तर हे आजकालचे इंग्रज आले, त्यामुळे ह्यांना फिरवायला काय फार वेळ लागणार नाही. स्वतंत्र हिनवून घेण्यासाठी जे काही सगळं चाललं त्यासाठी म्हणून आम्ही सगळेजण मिळून समविचारी राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, इतर सर्व जे काही घटक पक्ष येणार आहेत, उद्या परवा 2 दिवस सर्व नेते मंडळी बसून त्या ठिकाणी जे काही जागा असतील, कार्यकर्ते असतील, त्या सर्वांना कसं समाधान करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पावलं उचलणार आहोत. आमचे सर्व वरिष्ठ मंडळी देखील त्यांचाही पाठिंबा घेण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न राहणार आहोत. आणि एकत्रित पद्धतीने या तालुक्यात जे काही भ्रष्टाचार चालू आहे, जे काही हुकुमशाही चालू आहे, जे काही दबाव चालू आहे, आत्ता आपण सगळे पत्रकार होता नव्हता मला माहीत नाही, पण या ठिकाणी उमेदवार भरत असताना तहसीलदाराच्या रूममध्ये देखील दबावाचं राजकारण किंवा आमिषाचं राजकारण त्या ठिकाणी चाललं होतं. ते आणून पाडण्याचं काम सर्व कार्यकर्त्यांनी केलं. अशाच पद्धतीने आम्ही सगळेजण एकत्रित राहून या भाजप विरुद्ध आम्ही सगळेजण लढायचं मनस्थितीत आलेलं आहे. मध्ये आम्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. कशासाठी हा निर्णय घेतला बाबा, अकोटच्या विकासाला, गतिमान विकासासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन सर्व पक्ष एकत्र आलेले आहे. कारण आजचे जे येणारे हे 5 वर्षात जे आम्ही बघितलं तालुक्यात, कुठल्या विकासाच्या कामा नावाखाली समाजमध्ये भांडण लावायचं, कारण पॉलिटिशियनचं दुसरं कामं नाही. दिवसभर संध्याकाळी पॉलिटिशियन बसले, कुठल्या गावात कोणावर किती केस आहे, कोणाला तडीपार करणे, कोणाला आमिष दाखवणे, कोणाला पैशावर विकत घ्यावं, जातीचं राजकारण. आम्ही हा राष्ट्रवादी पक्ष हे 18 पगडी जातीला एकत्र मुठीत बांधून आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. आम्ही जागा वाटून घेतलं. अण्णा सिद्धरामण्णा जे म्हटले, वळजांग, बोरामणी, कुंभारी, चळवळ, वगदरी, आम्ही आज आमचं सोबत आमचं तारणराणा बी आले. तारणराणा आम्ही पूर्वी एकत्र होतो. 40 वर्षाच्या राजकारणामध्ये आम्ही एकत्र मित्र, आम्ही सगळे एकत्र होतो.
पण आजच्या घडीला 5 वर्ष कालीमध्ये जुनं कार्यकर्त्याला डावलून नवीन लोक आजकालचे शेमडे जे नवीन पोरं आलेत त्याला घेऊन राजकीय करण्यामुळे जुनं लोक नाराज आहेत. ते नाराज लोकांचं मन भरण्यासाठी त्याचं काम करण्यासाठी आज निर्णय घेतलेले. निश्चित हा परिवर्तन राहील एवढं मी सांगू शकतो. डावलणं व दबाव आणि आमच्यावर अन्याय झाल्यामुळे आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. त्यामुळं आज आम्ही हे शिवसेनेकडून आज अर्ज भरतोय आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज आम्हाला ही गोष्ट सिद्ध करावं लागतं आहे की आमच्यावर ही अन्याय आणि दबावासाठी हे आम्हाला पाऊल उचलावं लागलेलं आहे. पगदर्गी भाजपचा बालेकिल्लाच आज पूर्णपणे त्यांनी संपुष्टात आणायचं तयारी केल्यामुळं आज आम्हाला ह्या निष्ठावंताच्या ह्याच्याने विचाराने आज आम्हाला ह्या गोष्टीसाठी बाहेर पडावं लागलं. त्यामुळं आम्हाला ही पावलं उचलावं लागले. ह्याच्यासाठी आम्हाला हे निर्णय घ्यावं लागलं. दबाव कुठंतरी आम्हाला हे जास्त वाटायला लागलं. त्यामुळं आम्ही बाहेर पडलो. काय सांगाल? हे पूर्वीपासून वागदरी मतदारसंघ हे तानोडे गटापासूनच सुरुवात झालेला होता आणि पक्षाचा सुरुवात हे तानोड्यांनी रोवलेला होता. ह्या रोवलेल्या ह्याच्यातून सुरुवात वागदरीतून आम्ही त्यावेळेला ह्या गोष्टी आम्ही सगळ्यांपर्यंत पोचू हा अन्याय झालेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टीवर सगळ्यांची आमच्याबद्दल एक सहानुभूती आहे. त्यामुळे हे आम्हाला निर्णय घ्यावा लागला.